हॅलो फ्रेंड, हे आहे लोणी. मी काढत आहे लोणी. इथं मिक्सरच्या साहाय्यात मी लोणी घेतलेलं आहे. आता मी ते वाटून घेते. बघा, ह्या प्रकारे असं लोणी निघलेलं आहे. मी 8 दिवसाची शाई साठवून ठेवलेली आहे, थोडी थोडी काढून. ज्या भांड्यात आपल्याला तूप करायचं आहे त्या भांड्यात लोणी काढून घेतलेलं आहे मी. आणि इथं आपलं थोडंसं लोणी आहे, ते पण टाकून आपण मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया. पातेल्यातलं सगळं लोणी टाकलेलं आहे. आपण थोडंसं पाणी टाकून आता मिक्सरच्या साहाय्याने फिरवून घेऊया. आता हे लोणी एकजीव करून घेऊया, म्हणजे आपलं ताक आहे ती बाहेर निघतंय. मी ताक साईडला काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे नळाखाली. आता मी नळ चालू केलेला आहे आणि लोणी स्वच्छ असं नळाखाली धुवून घेते. आता मी इथं गॅस चालू केला आहे आणि आपला लोण्याचा गोळा गॅसवर ठेवलेला आहे कढईमध्ये. आता ते मेल्ट होतंय छान असं. ह्या प्रकारे आपलं तूप कडत आहे. थोडंसं आपण हलवून घेऊया. बघा, छान असं लाल झालेलं आहे तूप. पाहून घ्या. थोडीच मलाई होती, थोडी मी खायला ठेवलेली आहे ब्रेडसोबत. आता तुपाला छान असा वास येण्यासाठी तुळशीचं पान टाकायचं, नाहीतर आपलं खायचं पान असेल तर ते टाकू शकता तुम्ही. आपल्या आवडीनुसार टाकायचं. मी खायचं पान टाकलेलं आहे. आपलं तूप तयार झालेलं आहे खाण्यासाठी. कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.